जय महाराष्ट्र। आपण सगळेजण इथे एवढ्या संख्येने जमलो आहोत कारण आपल्यावर एक अन्यायच होत आहे सतत। हे केंद्र सरकार नवीन नवीन योजना काढत आहे आणि ते आपल्या पिसा कसा लुटायचा याचेच मार्ग शोधत आहेत। आपल्याकडून त्यांनी भरभरून मतदान करून घेतलं आहे, ते कोणत्या प्रकारे घेतलं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्याच्यामध्ये आपल्यावर किती अन्याय झाला आहे पक्षावरती आणि आपल्या सगळ्या इतर लोकांवरती। आणि आता हे सगळं परत त्यांनी जे 1,500 रुपये महिलांना दिले त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडून भरपूर काम करून घेतलं। त्याचा मोबदला म्हणून 50 रुपये देणार होते ते तर दिलेच नाही, वरती अंगणवाडीच्या गॅसमध्ये 50 रुपये वाढवले आहेत। हा मोठा अन्याय आहे। आणि अंगणवाडीच्या माध्यमातून इथे बालकांना अन्न शिजवलं जातं, तर प्रत्येक मुलामागे 8 रुपये फक्त दिले जातात। 8 रुपयामध्ये त्या बालकाला अन्न कसं शिजवून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे। आणि 8 रुपयामध्ये त्यांनी गॅसचे सुद्धा आता पैसे वाढवले आहेत, तर लहान बालकांना अन्न कसं शिजवून द्यायचं या सरकारने मोठ्या लोकांवरती महिलांवरती अन्याय तर केलाच आहे, त्याबरोबर लहान बालकांवरती सुद्धा अन्याय केला आहे। कारण अंगणवाडीमध्ये शिजणारे अन्न हे गॅसवर शिजवलं जातं। आता कोणीही चूल पेटवली जात नाही, कुठल्याही खेडेगावामध्ये चूल पेटवून शिजवलं दिलं जात नाही अन्न। मग अंगणवाडीमध्ये सुद्धा आता महिलांनी गॅस कसा पेटवायचा, कोणत्या पैशातून ते गॅस आणायचा, वर्षभर ते गॅसचे पैसे, अन्नधान्याचे पैसे, मुलांना आहाराचे पैसे दिले जात नाही, ते पैसे इकडे तिकडे वळवले जातात। अशा प्रकारे हे सरकारचं जे काही अन्याय चालू आहे त्याच्यावरती आपल्या सगळ्या महिलांनी, सगळ्या नागरिकांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे। हे प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे असं आंदोलन झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहभाग केला पाहिजे। आज तुम्ही सगळेजण इथे सहकार्य करायला आलात, आपल्यावरती जो अन्याय झालाय त्याचं निर्देशन करत आहात, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत।